नको ती इथं उभा राहते तिथे. तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम दे दे माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम दे दे माऊली तुकाराम तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा तू तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा माझा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा ज्ञानोबा तुकोबा तू विठोबा माझा 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 ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम शेडगे थांबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम Bye.
पंढरी शेजारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे होता वेळ. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी त्या पंढरीश भगवान परमात्म्याला भेटायला सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी चाललेले आहेत. आनंदगड संस्थान कोळगाव डोळस या संस्थांच्या वतीनं ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा, ब्रह्ममूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळा कोळगाव डोळस ते पंढरपूर गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी अविरतपणे चालू आहे. आज पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी पडवी माळीमाळा या गावामध्ये गेल्या 18 वर्षापासून सुंदर प्रकारच्या नियोजनामध्ये पार पाडत असतो. आत्ताच या ठिकाणी ग्रामस्थांनी सुंदर प्रकारचं नियोजन केलं, स्वागत केलं. सर्व वारकऱ्यांच्या त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या आनंदामध्ये हे गाव पूर्ण भक्तिमय झालेलं आहे आणि या भक्तिमय गावामध्ये आता या ठिकाणी सर्व वारकरी विसावलेले आहेत. खऱ्या अर्थाने जीवाला जर सुख हवं असं वाटत असेल तर माणसानं खऱ्या अर्थाने वारी केली पाहिजे. कारण होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. सुख हवं असं वाटत असेल संतांच्या संगतीमध्ये भेटतं. म्हणून महाराज म्हणतात वारीला गेलं पाहिजे, सतसंगामध्ये गेलं पाहिजे. आणि हा सतसंग लाखो रुपये असूनसुद्धा मिळत नाही. जो आनंद तो या सतसंगामध्ये मिळतो. म्हणून सर्वांनी या ठिकाणी वारी करावी. मोठ्या संख्येनं परिसरातील पंचकोशी सर्व वारकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. धन्यवाद. जय हरी. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांचा पालखी सोहळा पडवीतील माळीमाळा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलेलं आहे. आम्ही सर्व माळीमाळ्यातील आमच्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते स्वागत आम्ही करत आहोत. दरवर्षी अशाच आनंदामध्ये त्यांनी सर्वांनी यावं ही माळीमाळ्याकडून अपेक्षा. पंढरी शेजारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. सर्व स्तरातील माणसं, शेतकरी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, आबाल वृद्धापासून अगदी तरुणापर्यंत प्रत्येकाला वाटतं की पंढरीला जावं आणि आनंद लुटावा. पण त्याच्यासाठी भाग्य लागतं. भाग्यवंत वारकरी आहेत की घरदार संसार दुःख सगळं सोडून आज ते पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जात आहेत. आणि आम्ही दर्शनाला जात असताना सरासरी तब्बल 18 वर्ष झालं आमचे कोळगाव ते पंढरपूर पायीवारी सोहळा आहे. आणि तेव्हापासून
पडवीतील माळीमाळ्यातील सर्व ग्रामस्थ आनंदाने आमच्या वारीचं स्वागत करत असतात. अगदी ढोल ताशा फटाके रांगोळी सगळ्यांच्या स्वागतात, सगळ्यांच्या जल्लोषात सगळे गावकरी, अगदी महिला वर्ग, पुरुष मंडळी सगळेजण ह्या सहभागी असतात. आमच्या सोहळ्यात आनंदाने आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करतायत. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे यांच्याकडे पाहिल्यानंतर एकच गोष्ट मागावीशी वाटते की सर्व ग्रामस्थांना भगवंताने उदंड असं आयुष्य द्यावं, यश कीर्ती द्यावी, भरपूर असा पाऊस पडावा, जमिनीतून सोनं पिकावं अशी भगवंताकडे प्रार्थना करूयात. आणि सर्व वारकऱ्यांना या ग्रामस्थांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात अशी ग्रामस्थांना विनंती करते. रामकृष्ण हरी. पाऊले चालती पंढरीची वाट या म्हणीप्रमाणे आज या ठिकाणी सर्व वारकरी श्रीपाद बाबा पालखी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी पंढरपूरला निघालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पडवी माळीमाळा यांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.